श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास आपल्या घरामधील दारिद्र्य संपवण्यासाठी, घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती गरिबी हटवण्यासाठी, कितीही मोठं कर्ज असेल तर ते कर्ज कमी होण्यासाठी किंवा कर्जाचा डोंगर नष्ट होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये असलेली जी बाधा, इडापिडा, संकट, विघ्न आहेत, ह्या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारी करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। शनिवारी केलेला प्रत्येक उपाय हा तुम्हाला लाभ देणारा असतो। शनिवारचा कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही। मी प्रत्येक व्हिडिओत हे सांगत असते आणि बऱ्याच लोकांच्या हे पाठ देखील झालं असेल की शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। याच शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातून दारिद्र्य संपत नाही, काही केल्या घरातून गरिबी हटतच नाहीये, कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी यशाची प्राप्ती होत नाही, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतच नाही, ताई प्रत्येक गोष्टीत अडथळे असतात आणि असतात। खूप प्रयत्न करतोय पण आमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नाही, खूप मेहनत करतोय पण आम्हाला नशिबाची साथ मिळत नाहीये। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नशिबाची साथ मिळायला लागेल। तुम्ही जे कष्ट करत आहात, जी मेहनत करत आहात, त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती व्हायला लागेल। अडलेली कामं तुमची मार्गी लागतील, घरातील दारिद्र्य, जी गरिबी आहे ती कुठेतरी संपायला लागेल आणि तुमच्या घरामध्ये यशाची प्राप्ती होईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात, पुन्हा एकदा सांगते, ज्यांच्याही आयुष्यात बरकतच राहिलेली नाहीये किंवा ज्यांच्याही आयुष्यामध्ये पैसा येण्याचा कुठला मार्गच सापडत नाहीये, पैशांचे मार्ग खुलेच होत नाहीये, त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती शनिवारच्याच दिवशी आपल्याला करायची आहे। कुठल्याही शनिवारी करा, ह्या शनिवारी करा किंवा कुठल्या पुढच्या शनिवारी केला तरीही चालेल। यासाठी कुठलं साहित्य लागणार आहे ते अगोदर एखाद्या पानावरती लिहून घ्या किंवा ते व्यवस्थित लक्षात ठेवा। बघा, एक कणकेचा दिवा लागणार आहे, त्यासोबत तुम्हाला थोडंसं तेल किंवा तूप लागणार आहे, 2 वाती लागणार आहेत, एक कलावा लागणार आहे, हळद, कुंकू, पाणी, थोडंसं दूध आणि त्याचबरोबर उदबत्ती। त्यानंतर तुम्हाला लाल किंवा चौकोनी रंगाचा एक कापडाचा तुकडा लागणार आहे। ठीक आहे, हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। बघा, पिंपळाचं झाड ज्याच्यावरती 33 कोटी देवांचा वास असतो, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो, त्याचबरोबर पिंपळाच्या झाडांवरती पित्र जे असतात ह्या पित्रांचा देखील वास असतो। त्यामुळे जर शनिवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाचं पूजन केलं किंवा पिंपळाच्या झाडाची जर विधियुक्त तुम्ही पूजा केली तर तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर भगवान श्री विष्णू यांची साथ, यांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते, ज्यामुळे तुमचा दारिद्र्यातून, तुमचा संकटातून नाश होतो। बघा, पिंपळाचं जे झाड आहे हे दैवी शक्ती मानलेलं झाड आहे आणि शनिवारच्या दिवशी जर या पिंपळ वृक्षाखाली तुम्ही काही उपाय केले तर ते सगळेच उपाय तुम्हाला अत्यंत लाभ देणारे असतात। त्यातीलच एक उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। हा जो उपाय आहे तो तुम्हाला सूर्यास्तानंतर म्हणजे सकाळी 7 नंतर रात्री 8च्या आत कधीही करायचा आहे। रात्री 8च्या आत, सकाळी 7च्या नंतर तुम्ही कधीही करू शकतात। बघा, सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ जाल तेव्हा विधियुक्त पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे। आता पूजा म्हणजे काय करायचं, तर दूध घ्यायचं, 1 चमचाभर दूध घ्या, पाणी घ्या आणि हे जे जल आहे ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर पिंपळ वृक्षाला हळद, कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे, सोबत एखादं फूल अर्पण करा, पिवळ्या रंगाचा, थोडेसे तांदूळ तिथे ठेवा, दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात घालायची आहे, शुद्ध तूप किंवा तिळीचं जे तेल असतं हे तेल तुम्हाला घालायचं आहे। जर राईचं तेल असेल तर ते घाला, कारण राईचं तेल हे नकारात्मक
जी आहे ती लवकर शोषून घेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणतो। त्यामुळे जर राईचं असेल तेल तर ते घ्या किंवा तिळीचं घ्या किंवा तूप घ्या। ठीक आहे, दिवा लावल्यानंतर यामध्ये किंचित तुम्हाला अगदी हळद घालायची आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर पिंपळाच्या झाडाचं जे पान आहे म्हणजे एखाद्या फांदीवरती जे पान असेल ते तोडायचं नाही, तर त्या पिंपळाच्या झाडाच्या फांदीवरील जे पान आहे त्यावरती तुमची जी इच्छा आहे ती एका शब्दात लिहायची आहे। आता हा उपाय मी धनप्राप्तीसाठी करत आहे, तर हळद कुंकवाने या बोटाने करंगळीच्या शेजारचं जे अनामिका बोट आहे त्याने तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती एका शब्दात लिहायची आहे। मग तुम्ही विवाहासाठी करत असाल तर विवाह फक्त लिहा, नोकरीसाठी करत असाल तर फक्त नोकरी लिहा, तुम्ही जर हा उपाय धनप्राप्तीसाठी करत असाल तर फक्त धनप्राप्ती लिहा, प्रमोशनसाठी करत असाल तर फक्त प्रमोशन लिहा। जी पण तुमची इच्छा असेल ती फक्त आणि फक्त तुम्हाला एका शब्दात ते पिंपळाच्या झाडाच्या पानावरती लिहायची आहे। त्यानंतर ज्या पानावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे त्या फांदीला किंवा त्या पानाला 7 वेळा जो कलावा तुम्ही लिहिलेला आहे तो कलावा गुंडाळायचा आहे। किती? 7 वेळा तो कलावा तुम्हाला गुंडाळायचा आहे। राहिलेला थोडासा जो कलावा आहे तो तुम्हाला तुमच्या हाताला, उजव्या हाताला परिधान करायचा आहे। 1 वेळा किंवा 7 वेळा परिधान केला तरीही चालेल। ठीक आहे, इतकं करून झालं की त्यानंतर त्या पिंपळ वृक्षाच्या खाली एक चटईचा तुकडा ठेवा किंवा एखादा आसन घेऊन जा, घरूनच काहीतरी बसण्यासाठी घेऊन जा। ठीक आहे, त्या आसनावरती बसायचं आहे आणि 3 माळी किंवा 7 माळी किंवा 11 माळी 21 माळी तुम्हाला ओम ह्रीं वट स्वाहा, ओम ह्रीं वट स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे। 1 माळी करा, 3 माळी करा, 7 करा, 11 किंवा 21 करा। ठीक आहे, ओम ह्रीं वट स्वाहा या मंत्रात इतकी शक्ती आहे की जसा हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात कराल तशी तुमच्यात असलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता, अवलक्ष्मी, बाधा, इडापिडा ही सर्व काही निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल। माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल, भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, त्याचबरोबर 33 कोटी देवांचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होईल। ठीक आहे, आता हा मंत्र वगैरे सर्व म्हणून झाला, इच्छित मनोकामना व्यक्त करून झाली की त्यानंतर काय करायचं, पिंपळाच्या झाडाखालची जी माती आहे म्हणजे मुळाच्या जवळची जी माती आहे ती थोडीशी माती तुम्हाला तिथून काढायची आहे आणि जे लाल रंगाचं वस्त्र तुम्ही नेलेलं आहे त्या लाल रंगाच्या वस्त्रात ही माती तुम्हाला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर या लाल रंगाच्या वस्त्राला एक चांगली गाठ मारायची आणि एक छोटीशी याची पोटली तयार करायची। ही पोटली घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे। तुमची जी तिजोरी असेल किंवा तुमचं जे व्यवसायाचा गल्ला असेल तर त्या गल्ल्यात किंवा त्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवून द्यायची। आता ही किती दिवस ठेवायची, तर अखंड ठेवायची, 5-6 महिने, 1 वर्षभर अखंड ठेवायची। प्रत्येक पौर्णिमेला किंवा शनिवारी हळद कुंकू अर्पण करायचं, हात जोडायचे आणि तुमची इच्छा जी असेल ती व्यक्त करून माता लक्ष्मीला तुमच्या घरात स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची। ठीक आहे, 6-7 महिन्यांनी कधी असं वाटलं की आता घरात लक्ष्मी प्राप्ती झालेली आहे, सर्व चांगलं चाललेलं आहे, त्यावेळेस ती पोटली तुम्ही विसर्जितही करू शकता पाण्यामध्ये। किंवा मग 6-7 महिने तुम्हाला असं वाटलं की जिथून मी हा उपाय केला तिथून माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चालू होतं पण आता या पोटलीचा रिझल्ट कुठेतरी कमी होतोय, अशा वेळेस देखील ही पोटली वाहत्या पाण्यात किंवा त्या पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्ही ठेवून देऊ शकता आणि पुन्हा नव्याने 6-7 महिन्यांनी हा उपाय करू शकता। पुन्हा नव्याने तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती त्या वृक्षावरती लिहायची आहे, मातीची आहे ती घरी घेऊन यायचं आहे आणि जसं तुम्हाला पूजन सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने पूजन तुम्हाला करायचं आहे, फक्त कुठल्याही शनिवारी करायचं आहे। ठीक आहे, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करेल, घरावरती कितीही मोठं कर्ज असेल तर ते कर्ज संपवेल, कितीही नकारात्मकता संपवेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव यांची प्राप्ती होईल। प्रत्येकाने शनिवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।